तर वाईमध्ये ज्या ठिकाणाहून समर्थनं पॅराग्लायडिंग केलं त्याच ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनीही पॅराग्लायडिंग केलं. त्यांचा अनुभव कसा होता पाहूया एक थरार. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे. तशी कहाणी रंजक आहे, पण आपण त्याला एंटरटेनमेंट म्हणून नाही बघितलं पाहिजे. मी पुणे, मुंबई आणि सगळ्या महानगरातल्या ट्रॅफिक समस्येवरती बोलतो आणि आपल्या देशाच्या सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरची जेव्हा मी मुलाखत करतो तेव्हा माझा पहिला प्रश्न त्यांना हाच असतो की ट्रॅफिक मॅनेजमेंटचं काय करायचं. आणि जेव्हा एक फर्स्ट इयरचा मुलगा पॅराग्लायडिंगची कॅनॉपी वापरून परीक्षेला जातो तेव्हा ती समस्या ही महाबळेश्वर आणि वाईच्या मर्यादेत असतच नाही. आणि हे खरं आहे की महाबळेश्वर आणि वाईमध्ये दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आणि ते ट्रॅफिक मॅनेजमेंट कसं करावं ह्याबद्दल अनेकांना प्रश्न पडले, जसे इथले जिल्हाधिकाऱ्यांनी पडलेत. पण मी जे बोलणार आहे ते वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलणार आहे. आज मी फ्लाय तर करेनच, तसं ही एक युनिक केस आहे. असेच काहीतरी तुम्हाला मार्ग शोधावे लागतील. पुण्यासारख्या शहरामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ती पाहता तर हीच परिस्थिती असणार आहे. बघूया सगळीची स्टोरी.